श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात होळी आणि धुलवड इतकंच रंगपंचमी सणालाही महत्त्व आहे. होळीनंतर हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की स्वर्गलोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात. या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रंगपंचमीला विविध रंग गुलालाची उधळण केली जाते. यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं. यंदा रंगपंचमी 30 मार्च रोजी आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च रोजी रात्री 8:20 सुरू होईल, तर 30 मार्च रोजी रात्री 9:13 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7:46 पासून 9:19 पर्यंत आहे. रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं. आणि म्हणूनच आपल्याला रंगपंचमीच्या दिवशी घरात इथे फक्त 1 रुपया ठेवायचा आहे, ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येणार आहे. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आणि आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी खेळली होती. या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग आणि गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात. या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात. श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची पूजा संपत्ती आणि समृद्धीसाठी केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पंचमी हा दिवस लक्ष्मीच्या पूजेला विशेष मानला जातो. उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला जे आहे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. कारण श्री हरी विष्णूंच्या कृष्ण अवतारामध्ये त्यांनी वृंदावनामध्ये राधाबरोबर जी आहे रंगपंचमी खेळली होती आणि म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहाने वृंदावनामध्ये साजरा केला जातो. तर आपल्याला विधिविधानपूर्वक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या, त्याचबरोबर त्यांना आवर्जून आपल्याला गुलाल सुद्धा अर्पण करायचं. श्री हरी विष्णूंना आपल्याला पिवळा गुलाल अर्पण करायचा, त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला लाल गुलाल हा अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं. ते नाणं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे. कारण जर आपण धन प्राप्तीची इच्छा आहे तुम्हाला आणि त्यामध्ये धनाचा उपाय केला तर निश्चितच आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. कारण पैशाला सुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणतात. म्हणून आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला 5 हळकुंड घ्यायच्यात. अख्ख्या जे हळद असते ती आपल्याला घ्यायची. हळद ही श्री हरी विष्णूंना प्रिय, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं आणि 5 हळकुंड जे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावर आपल्याला काही सेवा ह्या ज्या करायच्या आहेत. ह्या सेवा करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच आसन घेऊन बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि 5 ही हळकुंड घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला 108 वेळा माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. म्हणजे 1 माळ आपल्याला जप हा करायचा. ओम श्री महालक्ष्मी नम, ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठण करायचं आहे. अतिशय उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत. लक्ष्मी प्राप्तीकरता खूपच प्रभावी मानल्या जातात. तर अशा रीतीने आपल्याला ह्या हळदीवर आणि 1 रुपयाच्या नाण्यावर ह्या प्रभावी सेवा ह्या करायच्या. ह्या सेवा केल्यामुळे जे हे 1 रुपयाचं नाणं आणि हे जी हळद आहे ही अभिमंत्रित होते.
त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक लाल रंगाचा कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हे हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं आहे ते बांधायचं आहे. आणि ही पोटली संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर आपल्याला ठेवायची आहे. संपूर्ण दिवसभर ही पोटली तिथेच ठेवायची आणि संध्याकाळी जे आहे आपल्याला पुन्हा माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. तिला खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही माता लक्ष्मीला बोलायची. जर तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा घराबद्दल, मुलांबद्दल किंवा तुमच्या इतरही ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत. आणि त्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, तुम्ही तिजोरीमध्ये ठेवत असेल, कपाटामध्ये ठेवत असेल तर तिथे ठेवायचं आहे. आता हा उपाय जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या इथे करायचा असेल तर तुमच्या व्यवसायाच्या इथे जी तिजोरी असेल किंवा गल्ला असेल त्याच्यामध्ये ठेवला तरीही चालणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे जे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय. जर तुम्ही रंगपंचमीच्या दिवशी हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होणार आणि धनाच्या देवीचं जर आगमन तुमच्या घरामध्ये झालं तर तुमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.